आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2026चा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला प्राप्त झाला आहे। तो आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यांचा एक शासन निर्णय आपल्याला प्राप्त झाला आहे। आणि या शासन निर्णयाचा विषय आहे सर्व शाळांमध्ये सुरक्षित, पौष्टिक व संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके, शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार विनियम 2020च्या अंमलबजावणीबाबतचा हा शासन निर्णय आहे। आता यामध्ये काय सांगितले ते आपण समजून घेऊया। पहा, उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुसाराने भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 आणि 47 नुसार शाळेत बालकांना सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित अन्न मिळणे तसे त्यांचे आरोग्य जोपासणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे। आणि या अनुषंगाने अन्न सुरक्षित व मानके प्राधिकरणाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात सक्तीने लागू केलेले आहेत। आणि त्यानुसार या पार्श्वभूमीवर आपल्या अधीनस्थ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी शाळा, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच निवासी शाळा आणि वसतिगृहामध्ये या नियमाची कठोर अंमलबजावणी करणे आपल्या सर्वांसाठी यापुढे बंधनकारक असणार आहे। आणि त्यानुसार अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 हा भारतातील अन्न सुरक्षेचे नियम करणारा केंद्रीय कायदा असून त्यानुसार अन्न सुरक्षा, मानके व इतर आवश्यकतांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। तर आपल्या सर्वांना लक्षात येते की 2006चा जो अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम आहे तो आपल्याला यापुढे सर्व शाळांमध्ये शासकीय असो, निमशासकीय असो किंवा अनुदानित असो, विनाअनुदानित असेल किंवा उच्च प्राथमिक, प्राथमिक असेल, निवासी असेल किंवा वसतिगृहाच्या शाळा असेल त्या ठिकाणी आपल्याला याची कठोर अंमलबजावणी करायची आहे। त्यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे। तर ते नक्की आपण काय काय करायचं ते आता आपण समजून घेऊया। एक, नोंदणी व परवाना बंधनकारक। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील शाळा व्यवस्थापन समिती, बचत गट, स्वयंसहायता गट तसेच अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत योजनेचा लाभ देण्यात येतो। आणि वरीलप्रमाणे सर्वांना FSSAI नोंदणी व परवाना घेणे आवश्यक आहे। आता FSSAI म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया। याचाच अर्थ भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण असा होतो। तथापि वैध FSSAI परवाना असल्याची खात्री करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहील। तसेच शाळा स्तरावर अन्न शिजवून देण्यात येते त्या सर्व शाळांना FSSAI नोंदणी करणे बंधनकारक आहे। 2, HFSS जंक फूड अन्न पदार्थावर बंदी। संतृप्त चरबी, ट्रान्स फॅट, अतिरिक्त साखर व सोडियमचे प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थ म्हणजेच HFSS हाय फॅट, शुगर अँड साल्ट युक्त अन्नपदार्थ यांची शाळा परिसरात व परिसराच्या 50 मीटर अंतरात विक्री, वितरण व जाहिरात करण्यास सक्त मनाई राहणार आहे। 3 आहे पहा, स्वच्छता आणि आरोग्य। अन्न सुरक्षा व मानके, अन्न व्यवसायाचे परवाना व नोंदणी विनियम 2011 मधील अनुसूची 4 नुसार स्वच्छता व आरोग्यविषयक सर्व निकष पाळणे देखील बंधनकारक आहे। शाळेत अन्न सुरक्षा प्रदर्शन फलक लावणे आणि अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नेमणे आवश्यक असणार आहे। 4, इशारा फलक व जागरूकता। पहा, शाळेच्या प्रवेशद्वारावर विहित नमुन्यात इशारा फलक प्रदर्शित करण्यात यावा। तसेच शालेय संगणकावर संतृप्त चरबी, ट्रान्स फॅट, अतिरिक्त साखर, सोडियमचे प्रमाण जास्त असलेले HFSS हाय फॅट, शुगर अँड साल्ट अन्नपदार्थाच्या जाहिराती प्रदर्शित करू नये। 5, पोषण विषयक मानके अनिवार्य अनुपालन। प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने शालेय अन्न विनियमाचे विनियम 4.2 व 4.3 अन्वये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व अन्न पुढील आवश्यकतेचे पालन करीत असल्याची खात्री करावी। यामध्ये पहा, 1, सर्व अन्न संबंधित वयोगटासाठी राष्ट्रीय पोषण संस्थेने जारी केलेल्या भारतीयसाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे, मार्गदर्शिका तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आहारविषयक मार्गदर्शनाशी सुसंगत असावे। 2, भोजन सूचीमध्ये योग्य प्रमाणात स्थूल पोषक तत्वे म्हणजे कार्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ तसेच लोह, कॅल्शियम, जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, आयोडीन आणि फोलेट्स यासारखे सूक्ष्म पोषक तत्वे, आहारातील तंतुमय पदार्थ आणि पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी। 3, विद्यार्थ्यांसाठी खरेदी किंवा पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नासाठी लागू असेल ते शालेय अन्न विनियमाच्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करावे।
4. शालेय कॅन्टीन, वसतिगृह, स्वयंपाकगृह, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि स्थानिक पातळीवरील उपलब्धता पौष्टिक अन्नपदार्थाचा नियमित भोजन सक्रियपणे समावेश करावा. 5. HFSS हाय फॅट, शुगर अँड साल्ट युक्त अन्नपदार्थ शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना वाढले, विकले, प्रदर्शित किंवा अन्य कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून दिले जाणार नाहीत. आणि 6. विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणारे पिण्याचे पाणी सुरक्षित, पिण्यायोग्य आणि अधिनियमांतर्गत विहित मानकानुसार गुणवत्तेसाठी तपासलेले असावे. अशा प्रकारे आपल्याला पोषणविषयक मानके हे अनिवार्य अनुपालन असणार आहे. या सर्व गोष्टी आपल्या शाळेमध्ये असणं आवश्यक असणार आहे. पुढे 6. शाळा प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका व जबाबदारी. यामध्ये शाळेचे व्यवस्थापन प्रशासन करण्यासाठी जबाबदार असलेले प्रत्येक शाळा प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक हे शालेय अन्न विनियमांतर्गत प्राथमिक जबाबदार घटक राहील व पुढील बाबीसाठी उत्तरदायित्व देखील असतील. तर त्या कोणत्या बाबी ते आता समजून घेऊया आपण. 1. शाळेच्या परिसरात कार्यरत असलेल्या प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाकडे वैध व अद्ययावत FSSAI परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र असून ते ठळकपणे प्रदर्शित केले आहे याची खात्री करणे. 2. अन्न सुरक्षा मानके म्हणजे अन्न व्यवसायाचे परवाना व नोंदणी विनियम 2011 मधील अनुसूची 4 चे पूर्ण पालन सुनिश्चित करणे. त्यामध्ये स्वच्छता, आरोग्यविषयक परिस्थिती, अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक स्वच्छता, अन्न साठवणूक व तापमान नियंत्रण, कीड नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापन यांचा देखील समावेश आहे. 3. अधिनियमाचे कलम 30 अंतर्गत प्रत्येक शाळा प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन समिती यांची नोडल अधिकारी नियुक्त करावा व सदर नोडल अधिकारी यांना आरोग्य व स्वास्थ्य दूत किंवा टीमची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे. 4. शाळेच्या परिसरात HFSS हाय फॅट, शुगर अँड साल्ट अन्न पदार्थाचे विक्री, वितरण किंवा प्रदर्शन होणार नाही व सर्व शालेय प्रवेशद्वारावर विहित इशारा फलक प्रदर्शित केला जाईल याची खात्री करायची आहे. 5. शालेय संगणक व डिजिटल पायाभूत सुविधा यावर HFSS अन्न पदार्थाच्या जाहिराती प्रदर्शित होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. आणि 6. शाळेच्या प्रवेशद्वारापासून कोणत्याही दिशेला 50 मीटर परिसरात कोणतेही HFSS अन्न पदार्थाची विक्री किंवा जाहिरात करणार नाही याची खात्री करण्यासाठी सक्रिय पावले उचलावे. उल्लंघन आढळल्यास संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक प्राधिकरणाला त्याची माहिती देणे. 7. आवश्यकतेनुसार अन्न सुरक्षा प्रदर्शन फलक आणि अन्न सुरक्षा पर्यवेक्षक उपलब्ध असल्याची खात्री करणे. अशा सर्व गोष्टी शाळा प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन आणि शाळा व्यवस्थापन समितीची या सर्व गोष्टी करण्यासाठी भूमिका आणि जबाबदारी या ठिकाणी आपल्याला ठरवल्याचं दिसून येतं. पुढे 8. ईट राईट स्कूल उपक्रम, अन्न सुरक्षा व मानके. शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार विनियम 2020 मधील विनियम 4.1 अन्वये प्रत्येक शाळेला ईट राईट कॅम्पस आराखडा स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. अधिनियमाच्या कलम 30 अंतर्गत अधिकाराचा वापर करून अन्न सुरक्षा आयुक्त यांनी प्रत्येक शाळेला सदर आराखडा स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेने पुढील कार्यवाही करायची आहे. 1. शाळा व्यवस्थापन समितीने मंजूर केलेल्या शालेय पोषण धोरण तयार करणे. 2. संपूर्ण शालेय वेळेत विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध राहतील अशी सुरक्षित पिण्याची पाणी केंद्र उभारणे. 3. प्रत्येक शैक्षणिक वर्षात अन्न सुरक्षा व पोषण विषयक किंवा 4 जनजागृती सत्र आयोजित करणे. 4. FSSAचे अन्न सुरक्षा व आरोग्यदायी आहारासंबंधी संदेश ठळकपणे प्रदर्शित करणे. पुढे 5. शालेय कॅन्टीन अथवा मध्यान्ह भोजन व्यवस्था आरोग्यदायी आहाराचा आदर्श नमुना म्हणून चालविणे. त्यानंतर पुढील मुद्दा क्रमांक 8 पाहूया. पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन व जागरूकता. शाळा प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन समितीने अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या समन्वयाने पालक आणि विद्यार्थ्यांच्या पुढील बाबीविषयी संवेदनशील व जागरूक करावे. यामध्ये 1. HFSS हाय फॅट, शुगर अँड साल्ट आणि अति प्रक्रियायुक्त अन्न पदार्थामुळे होणारे आरोग्यविषयक धोके. 2. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पोषणविषयक गरजा. 3. अधिनियम आणि शालेय अन्न विनियमांतर्गत सुरक्षित व पौष्टिक अन्न मिळवण्याबाबत विद्यार्थी पालकांना असलेले अधिकार. आणि 4. FSSA हेल्पलाईन क्रमांक 1800112100 आणि अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्राच्या तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रार नोंदवण्याबाबतची प्रक्रिया. तर उपरोक्त सर्व शाळांमध्ये सुरक्षित व पौष्टिक संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके, शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार विनियम 2020 ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. अशा प्रकारे सर्व शाळांमध्ये सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके विनियम 2020 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.